Students, now the example number 3 based upon conical pendulum, which is already solved in your textbook. तर ते एक्झाम्पल मी टाइम सेव्हिंग साठी लिहित नाहीये, तर ते फक्त वाचून दाखवतो आणि ते सोडवलेलंच आहे. पण ते कसं सोडवायचं, कुठल्या पद्धतीने व्यवस्थितपणे थोडं व्यवस्थित समजून सांगतो. नाव example number 1.5 and page number 9. Page number 9. Now a semi-vertical angle of the conical section. A semi-vertical angle of the conical section of funnel is 37 degree. Now theta is equal to 37 degree. There is a small ball kept inside the funnel. On rotating the funnel, the maximum speed that the ball can have in order to remain in the funnel is 2 meter per second. Now the speed 2 meter per second. Calculate the inner radius of the brim of the funnel. Calculate the inner radius. R is equal to question mark. R is equal to question mark. Is there any limit upon the frequency of rotation? How much is it? It is lower or upper limit. Give a logical reasoning. Use G is equal to 10 meter per second square and sin 37 degree is equal to 0.6. तर विद्यार्थी मित्रांनो, हे एक्झाम्पल खूप महत्वाचं आहे, कालचं आणि आजचं. तर सोडवलेलं एक्झाम्पल असलं तरी मी परत आपल्याला का सोडून देतोय, तर त्याच्या मागचं फिजिक्स तुम्हाला क्लिअर कट समजावं. कारण हे दोन्ही एक्झाम्पल सॉल्व जरी असले तरी कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या दृष्टीने खूप आणि खूप महत्वाचे आहेत. तर आपण हा एक फनेल घेऊया. तर ह्याची मॅक्झिमम रेडियस टॉपला आहे आणि मिनिमम रेडियस बॉटमला आहे. त्याच्यामध्ये आपण एक स्पियर इनसाइड टाकूया. ओके, आणि ह्याला जर तुम्ही असं रोटेट केलं तर हा काय करेल, इनसाइड सर्क्युलर मोशन परफॉर्म करेल. इनसाइड सर्क्युलर मोशन परफॉर्म करेल आणि ह्याची जर स्पीड ऑफ रोटेशन वाढलं, म्हणजे इफ यू इन्क्रीज द फ्रिक्वेन्सी, आणि त्याची जर वेलोसिटी टॉपला 2 मीटर पर सेकंड पेक्षा जास्त झाली तर तो फनेल काय होईल, तो स्पियर काय होईल, आउटसाइड द फनेल पडेल. तर याची इनर रेडियस किती आहे आणि फ्रिक्वेन्सीचं अप्पर आणि लोअर लिमिट नेमकं काय आहे, तर हा भाग आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायचा आहे. तर याचा मी डायग्राम काढतो. डायग्राम काढल्यानंतर तुम्हाला हा भाग व्यवस्थित अजून समजेल. जरा व्यवस्थित समजून घ्या. Now this is the funnel. Okay. Now this is the semi-vertical axis. Semi-vertical axis. थोडा वेळ लागला हरकत नाही, पण न्यूमेरिकल समजणं खूप गरजेचं आहे. तर हे आपल्याला स्पीड दिल्या पाहिजे. हे स्पीड आहे v इज इक्वल टू 2 मीटर पर सेकंड आणि ह्या फनेलची मॅक्झिमम रेडियस कुठे आहे, इथं आहे, आणि मिनिमम रेडियस कुठे आहे, इथं आहे. जेवढं डिस्टन्स कमी तेवढा रोटेशन्स काय होतील, जास्त होतील. आपल्याला माहिती आहे फ्रिक्वेन्सी इज द नंबर ऑफ ऑसिलेशन परफॉर्म बाय पार्टिकल पर सेकंड.
जेवढं डिस्टन्स कमी तेवढे रिव्होल्यूशन जास्त. म्हणजे फ्रिक्वेन्सी ऑन एन ॲव्हरेज आपल्याला लक्षात येईल किंवा फ्रिक्वेन्सी इज मॅक्झिमम ॲट दिस बॉटम पॉइंट अँड फ्रिक्वेन्सी इज मिनिमम ॲट दिस पॉइंट. ओके, लक्षात आलं का तुमच्या? ही रेडियस मॅक्झिमम किती असेल? मॅक्झिमम रेडियस वरती असेल आर मॅक्स. ओके, आणि इथं काय असेल? आर मिनिमम. हा अँगल किती असेल? थीटा. अँगल किती असेल? थीटा. तर हा जो स्फिअर आहे याच्यामध्ये आपण इन्सर्ट केलेला या बीम मध्ये, तर हा काय करेल? रोटेशन करेल. आणि तुम्ही जितक्या जोरात फिरवाल तसं ते रोटेशन करत 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 वरती येईल. आणि 2 मीटर पर सेकंड पेक्षा जर व्हेलॉसिटी जास्त झाली तर तो स्फिअर काय होईल? आउटसाइड द फनेल पडेल. ओके, किंवा बाहेर तो ड्रॉप होईल. तर हे जे मोशन्स आपण बघा, हे मोशन्स असे होतील. हे पहिला सर्क्युलर मोशन, हे सेकंड, हे या पद्धतीने. इज इट राईट? दिस इज द horizontal circular motion inside the funnel. Okay, suppose that this sphere is at this point. Okay, suppose this point is A. Now there are various forces act at this point. कुठले फोर्स ऍक्ट होतात? ड्यू टू द वेट, the mg force in downward direction. mg in downward direction. Now tension T which is provided due to the surface. The tension T which is provided due to the surface and which is perpendicular to the surface. Now as this is theta, then this angle is also theta. Okay, now here then this component is T cos theta and this component is T sin theta. आपण this angle is theta आपण मोजक्या कोवामध्ये बघितलेला आहे. ओके, तर ह्या डायग्राम वरून तुम्ही जर एफबीडी अजून काढला तर अजून सोपं होईल. तर याच्यावरून तुम्हाला आर मॅक्स ची व्हॅल्यू इझिली मिळू शकते. आता बघा, हे लक्षात आलं का? हा जो स्पियर आहे याच्यामध्ये काय करतोय? तो रोटेशन करतोय. तर स्पीडनं रोटेशन करतोय, पण या पॉइंटला आला की तो त्याची जर व्हेलॉसिटी 2 मीटर पर सेकंड पेक्षा जास्त झाली तर तो काय होईल? बाहेर पडेल. कुठे होईल? बाहेर पडेल. तर बघा, फ्रॉम दिस एफबीडी अँड वी नो दॅट थीटा इज 37 degree. Therefore T sin theta is equal to mg. This T sin theta balances the weight mg and T cos theta provides the necessary centripetal force. तुम्ही असंही घेतलं तरी जमू शकतं. mv²/r. T cos theta balances the centripetal force or T cos theta provides the necessary centripetal force for circular motion. पण ह्याच्यामध्ये सर्क्युलर मोशन होत आहे म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स मस्ट बी नेसेसरी. Therefore T cos theta is equal to mv²/r. Now divide equation 1/2. Therefore T sin theta divided by T cos theta is equal to mg divided by mv²/r. Now this t get cancel and sin theta by cos theta is tan theta. Tan theta is equal to g by किंवा rg by v². थोडं डायरेक्ट लिहूया आपण. Now tan theta is equal to rg by v². पण आपल्याला r काढायचा आहे. Now therefore r is equal to v² tan theta divided by g. Now r is equal to v² tan theta divided by g, but v is given 2 square and tan if it is 37, theta is 37. कालच्या लेक्चर मध्ये आपण बघितलेलं आहे tan ची व्हॅल्यू. हे असं जर अँगल असेल 37, 53 आणि हा 90,
तर हा 4 3 5, तर याच्यावरनं tan 37 इज इक्वल टू 3/4. 3/4. नाउ tan 37 किंवा आपण एकदा ठेवूया tan 37 divided by g is equal to, now 4 tan 37 is 3/4 divided by g is 10. G is 10. Now this 4 and this 4 get cancelled. Now then it is equal to 3/10, and 3/10 is 0.3 meter. Therefore this is the value of R max. Small r is equal to R max. म्हणजे मॅक्झिमम व्हॅल्यू किती आली 0.3 मीटर. 0.3 मीटर. आता लक्षात घ्या, तुम्हाला प्रश्न विचारलाय, इफ देर इज अ अप्पर लिमिट ऑफ फ्रिक्वेन्सी, here you may say that there is no any upper limit of the frequency, since upper limit ला v किती आहे, v is 0 upper limit ला आणि r is 0, then n is infinity. n is infinity. हे पहा इथं v किती आहे 0 आहे, velocity किती आहे 0 आहे. practically it is not possible, पण theoretically you may consider velocity of the sphere is at point is 0, radius is also 0. कारण रेडियस 0 असणार नाही, कारण बॉल फिरायचा म्हणलं तर काहीतरी तिथं रेडियस असायला पाहिजे, बट फॉर प्रॅक्टिकल पर्पज यू मे टेक द रेडियस इज 0. तर इथं ही फ्रिक्वेन्सी किती असेल बघा, n इज इक्वल टू इन्फिनिटी. n इज इक्वल टू इन्फिनिटी. हे समजणं गरजेचं आहे, म्हणून मी सोडवलेलं न्यूमेरिकल तुम्हाला सोडून देत आहे. n इज इक्वल टू इन्फिनिटी ॲट बॉटम. आणि जसं जसं स्फिअर इनसाइड सर्क्युलर मोशन परफॉर्म करेल हॉरिझॉन्टल, तशी तशी जी फ्रिक्वेन्सी काय होत जाईल, कमी कमी होत जाईल. काय होत जाईल, कमी कमी होत जाईल. समजते का, इथं मॅक्झिमम आहे, म्हणजे इन्फिनिटी पेक्षा काय मॅक्झिमम असणार नाही, म्हणजे फ्रिक्वेन्सी काय होत जाईल, कमी कमी होत जाईल. आणि इथं काय होईल, मिनिमम होईल. काय होईल, n मिनिमम. म्हणजे फ्रिक्वेन्सीला अप्पर लिमिट नाहीये, पण फ्रिक्वेन्सीला लोअर लिमिट आहे. देयर इज अ लोअर लिमिट ऑफ frequency, lower limit of frequency. Therefore you may write n minimum is equal to v max divided by 2 pi r max. हे कसं लिहिलं जरा समजून घ्या. Since we know that omega v is equal to r omega, therefore omega is equal to v by r, but omega is 2 pi n is equal to v by r, therefore n is equal to v by 2 pi r. 2 pi r. फक्त आता इथं n काय असेल, मिनिमम, मॅक्झिमम, मॅक्झिमम. ओके, कारण v मिनिमम म्हणजे 0 असताना, r 0 असताना n काय इन्फिनिटी आहे, हे पॉसिबल नाहीये. त्यामुळे अप्पर लिमिट ऑफ फ्रिक्वेन्सी इज नॉट पॉसिबल. पण फ्रिक्वेन्सीचं मिनिमम लिमिट पॉसिबल आहे, पण कधी, त्यावेळेस v काय असायला पाहिजे, मॅक्झिमम, आणि r पण काय असायला पाहिजे, मॅक्झिमम. तर v ची किंमत आपल्याला दिली आहे 2 डिवाइडेड बाय 2 into pi into 0.3. ओके, बघा v max किती दिलेलं आहे आपल्याला 2 ला 2 पाय पाय, आणि r max ची व्हॅल्यू किती आलेली आहे 0.3. नाउ दिस 2 and this 2 get cancel. Now 1 divided by pi into 0.3, and we know that pi is 3.14, and 3.14 multiplied by 0.3 is approximately 1. Approximately 1. Now 1 divided by 1. Therefore it is equal to 1. Therefore your answer is n minimum is equal to 1 hertz, or it is revolution per second. This is your required answer. You may say that there is no any upper limit of the frequency, but there is a lower limit of frequency, but at that case the v is maximum and r is maximum. कारण इथं जर तो लहान बॉटम स्फिअर असेल तर तो रोटेटच होणार नाही, कारण त्याला काहीतरी डिस्टन्स लागणार आहे. ओके, तर या पद्धतीनं जर हे व्यवस्थित समजून घ्या, त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, आणि हे खालचं आणि हे आजचं हे दोन्ही न्यूमेरिकल जरी पुस्तकात सॉल्व्ह असतील तरी याचा अभ्यास तुम्ही व्यवस्थितपणे करून घ्या. काही जरी डाऊट असतील तर कमेंट मध्ये आपण लिहू शकताय, सांगू शकताय. ओके, तर याच्या पुढचं दुसरं आर्टिकल आहे जे की खूप महत्वाचं आहे, आपण ते घेऊयात. याच्यावरचे न्यूमेरिकल्स अजून आपण घेऊया, ज्यावेळेस आपला हा चॅप्टर पूर्ण होईल
पहिल्यापासून परत सगळे हे न्यूमेरिकल आपल्याला घ्यायचे आहे. ओके, त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. बघा परत एकदा व्यवस्थित समजलं का हे? ठीक आहे. नाउ द नेक्स्ट आर्टिकल, व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. vertical circular motion, it is also denoted by VCM, vertical circular motion. तर अगोदर व्हर्टिकल सर्क्युलर मोशन ची व्याख्या समजून घ्या. An object revolve in circular orbit in vertical plane. An object revolve in a circular orbit or circular path in a vertical plane is called as vertical circular motion. पण अशा पद्धतीने जरी आपण व्याख्या करू शकली तर यू मे गेट द फुल क्रेडिट फॉर दॅट. बट ॲज concerned to physics point of view, we must remember the vertical circular motion in this way. A object perform the circular motion in vertical plane and the speed is different at different point. The speed is different at different point, then such motion is called as vertical circular motion. And if the speed is different at different point, then you may say that the vertical circular motion is not the uniform circular motion. It is not the uniform circular motion, but it is the non-UCM. बघा, VCM is non-UCM. उद्याच्या परीक्षेमध्ये 2 मार्काला तुम्हाला प्रश्न पडला, why VCM is said to be non-UCM. VCM is said to be not UCM. तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे, a particle or object performing the vertical circular motion in vertical plane, its speed is different at different point, and if the speed is not remain same at every point, if the particle performing any type of motion, whether it is horizontal or vertical, then you may say that such motion is not uniform circular motion. Therefore you may say that vertical circular motion is not the uniform circular motion. पण हे व्हर्टिकल सर्क्युलर मोशन जे आहे हे 2 पॉइंट न कंट्रोल केलं जातं. VCM is mainly classified into two. Now first and second जरा समजून घ्या. हे VCM now controlled by external power. VCM controlled by external power, that is generator or high power battery. कशाने कंट्रोल केलं जातं? एक्सटर्नल पॉवरनं, जनरेटर और हाय पॉवर बॅटरी. तर आपण सगळ्यांनी जत्रेमध्ये, यात्रेमध्ये मोठ्या जे फंक्शन्स असतात जनरली गावामध्ये वगैरे, त्यामुळे आपण बघितलेलं आहे जेंट व्हील इज द एक्झाम्पल ऑफ सच टाइप ऑफ मोशन. जेंट व्हील, आसमानी झुला. जेंट व्हील म्हणजे काय? आसमानी झुला. नाउ इन दिस केस स्पीड constant. In this case speed is constant. म्हणजे तो झुला जो असतो तो खालून वर जातो, वरून खाली येतो. म्हणजे व्हीसीएम मध्ये कन्सेप्ट कसा आहे बघा, ज्यावेळेस वरती जातो पुन्हा खाली येतो तर आपण सांगतो की स्पीड कॉन्स्टंट राहत नाही, म्हणून ते यूसीएम नाहीये. पण व्हीसीएम चे 2 प्रकार आहेत. इट इज कंट्रोल्ड बाय एक्सटर्नल पॉवर, दॅट इज जनरेटर और हाय पॉवर बॅटरी. त्याचं एक्झाम्पल आहे, व्हेरी फेमस एक्झाम्पल, जेंट व्हील, आसमानी झुला. त्याची स्पीड कशी असते? कॉन्स्टंट ठेवली जाते.
कॉन्स्टंट म्हणून याला म्हणायचं UCM. काय म्हणायचं? UCM. आणि दुसरं जे VCM चं मोशन आहे, कंट्रोल्ड बाय ग्रॅव्हिटी. कंट्रोल बाय ग्रॅव्हिटी. कंट्रोल बाय ग्रॅव्हिटी. कंट्रोल बाय ग्रॅव्हिटी. ग्रॅव्हिटीनं कंट्रोल केलं जातं. म्हणजे फॉर एक्झाम्पल पॉइंट मास. पॉइंट मास ऑफ ऑब्जेक्ट. पॉइंट मास ऑफ object wheeled in a vertical circle. Wheeled in a vertical circle. Due to the gravity, its speed does not remain same at any point. Therefore, you may say that this motion is vertical circular motion, but it is not uniform circular motion. त्याच्यामध्ये आपल्याला म्हणता येतं speed is different at different point. And it is non-UCM. It is non-UCM. आणि या चॅप्टर मध्ये हे व्हर्टिकल सर्क्युलर मोशन आपल्याला कंट्रोल बाय ग्रॅव्हिटी या कन्सेप्ट खाली सगळे आर्टिकल पुढचे शिकायचे आहेत. म्हणजे ग्रॅव्हिटीचा इफेक्ट आपल्याला कन्सिडर करायचा आहे. पण ग्रॅव्हिटीचा इफेक्ट जर कन्सिडर केला नाही तर काय होतं ते पण आपल्याला माहित असावं म्हणून मी हा पार्ट तुम्हाला सांगितलेला. म्हणजे VCM इज क्लासिफाइड इनटू टू. कंट्रोल बाय एक्सटर्नल पॉवर अँड कंट्रोल बाय ग्रॅव्हिटी. जेव्हा ग्रॅव्हिटीनं कंट्रोल केलं जातं त्यावेळेस स्पीड डिफरंट ॲट डिफरंट पॉइंट, देअर इट इज नॉन UCM. आणि ज्यावेळेस ते एक्सटर्नल पॉवरनं कंट्रोल केलं जातं म्हणजे ग्रॅव्हिटी, द इफेक्ट ऑफ ग्रॅव्हिटी इज निग्लिजिबली स्मॉल. अँड त्यावेळेस मात्र काय होतं, स्पीड कॉन्स्टंट राहते. आणि स्पीड कॉन्स्टंट आहे तर ते काय होईल, VCM इज UCM होईल. पण आपल्याला हा पार्ट न बघता आपल्याला हा पार्ट अभ्यासायचा आहे. ओके, अंडर ग्रॅव्हिटी. तर तो पार्ट आपण घेऊयात व्यवस्थितपणे. ओके, आता व्हर्टिकल सर्क्युलर मोशन शिकत असताना मग परत आपण डिस्क्रिप्शन द्यायचं. कन्सिडर a sphere having mass m wheeled in a vertical circle. Wheeled in a vertical circle in a vertical plane. Its speed is different at different point. Speed is different at different point. This motion is called as vertical circular motion. Vertical circular motion. Vertical circular motion. तर बघा आता व्यवस्थितपणे आपण कालच्या आर्टिकल मध्ये बघितलेलं आहे. या स्पियरला जर आपण कायनेटिक एनर्जी दिली, इफ यू गिव्ह द कायनेटिक एनर्जी ऑफ दिस स्मॉल स्पियर, it can oscillate about their mean position. About their mean position. It is a simple pendulum. It is a simple pendulum. पण त्याला जर आपण पुश करून एका साइडला आणि पुन्हा त्याला जर आपण रिव्हॉल्व केलं कायनेटिक एनर्जी देऊन, तर इट कॅन परफॉर्म द हॉरिझॉन्टल सर्कल. इट इज अ कोनिकल पेंडुलम. इट इज अ कोनिकल पेंडुलम. इट इज अ कोनिकल पेंडुलम. आणि समजा याला जर आपण कायनेटिक एनर्जी अशी थोडी जास्त दिली, त्याचे ऑसिलेशन्स काय होतील, जास्त होतील. अजून कायनेटिक एनर्जी आपण जास्त दिली त्याचे ऑसिलेशन काय होतील, मोठे होतील. आणि अजून जास्त दिली तर काय होईल, इट इज रोटेट इन व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. रोटेट इन व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. लक्षात आलं का? जर कायनेटिक एनर्जी आपण लिमिटेड मध्ये दिली तर तो काय होईल, वरती तो स्पियर जाऊन परत काय होईल, ड्रॉप होईल. ओके, तर ह्याला जशी जशी तुम्ही कायनेटिक एनर्जी द्याल, यू मे प्रोव्हाइड द कायनेटिक एनर्जी ऑफ दिस स्पियर. कायनेटिक एनर्जी कॅन बी converted into potential energy. Kinetic energy can be converted into potential energy, and we know that the sum of kinetic plus potential is total energy, and which is always remain constant. परत एकदा बघा. Now consider a string fixed to the rigid support, and a small sphere is attached to the free end of the string, and the string is rotated in vertical circle. In vertical circle, then this type of motion is called as the vertical circular motion. तर ज्यावेळेस हा बॉल किंवा हा स्पियर खालून वरती जाईल त्यावेळेस त्याची कायनेटिक एनर्जी काय होईल, म्हणजे रिड्यूस होईल. कारण व्हेलॉसिटी वरती जात असताना काय होईल, कमी होईल. कारण ग्रॅव्हिटी काय करेल, तर अपोज करेल. तर डायग्रामचा साइन मी तुम्हाला सांगतो, व्यवस्थित समजून घ्या. ओके, नाउ दिस इज द व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. ओके, नाउ दिस इज द सेंटर, से इट इज O. फिजिक्स मध्ये डायग्राम जर तुम्हाला कळाला तर बरेचसे आर्टिकल तुमचे सिंपल होऊन जातात. डायग्राम कळणं खूप गरजेचं आहे.
त्यामुळे परीक्षेमध्ये सुद्धा अनेक प्रश्न असतात. ड्रॉ अ नीट लेबल डायग्राम ऑफ, त्याचं काय जे आर्टिकलचं नाव असेल त्या पद्धतीनं. नाव suppose a sphere can perform the vertical circular motion along this circle of radius r. Let O be the center. Now this point is say A, this point is say B, this point is say C. Now the A is top point, B is bottom point, C is midway point. Okay. तर बी पॉइंटला अगोदर तो स्फियर आहे, याला आपण काय प्रोव्हाइड केली, कायनेटिक एनर्जी. यू मे प्रोव्हाइड द कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी म्हणजे काय, यू मे इन्क्रीज द वेलोसिटी, द बॉल मूव्ह इन अपवर्ड डायरेक्शन. पण ज्यावेळेस बॉल मूव्ह इन अपवर्ड डायरेक्शन जातो त्यावेळेस एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कुठल्या साइडने आहे, इन डाउनवर्ड डायरेक्शन. बोथ द मोशन्स आर अपोजिट टू इच अदर. Therefore the motion of this sphere or object or ball opposes the acceleration due to gravity. Therefore the speed of ball decreases. As the speed of ball decreases, it can be converted into potential energy. We know that the potential energy is mgh. Now as this h increases, potential energy increases. म्हणजे as the sphere move from bottom to top, its kinetic energy decreases, which opposes the acceleration to gravity, and potential energy increases. But sum of this kinetic plus potential is equal to total energy, and which is always constant or which is always conserved at any point if the particle can perform the vertical circular motion. आणि ज्यावेळेस बॉल हा टॉप वरनं खाली येईल, if the ball or sphere move from top to bottom, now in that case the kinetic energy increases. Why the kinetic energy increases? The direction of acceleration to gravity help us to move the sphere in downward direction. दोघांची डायरेक्शन कशी आहे, सेम आहे. जेव्हा दोघांची डायरेक्शन सेम होईल त्यावेळेस इफेक्ट काय होईल, गेन होईल. नाउ हियर द कायनेटिक एनर्जी इन्क्रीजेस, पण त्यावेळेस हाईट काय होत जाईल, कमी होत जाईल. म्हणजे पोटेन्शियल एनर्जी काय होईल, कमी होईल. नाउ इन दॅट केस द कायनेटिक एनर्जी increases but the potential energy decreases, but the effect of kinetic plus potential is again total, and which is always remain the constant. लक्षात आलं का, which is always remain the constant. Therefore it is called as the law of conservation of energy should be constant at any point. हे परत एकदा बघा, हा स्फियर ज्यावेळेस वरती जाईल, as the sphere move from bottom to top, its kinetic energy decreases. This decrease in kinetic energy gains in potential energy, since the direction of acceleration to gravity opposes the motion of the sphere. And as the sphere move from top to bottom, its kinetic energy increases as the direction of the acceleration to gravity help us to move the sphere in downward direction. Now in that case, as height decreases, as the ball move from top to bottom, its potential energy decreases but kinetic energy increases. Now remember that, but the total energy at every point remains constant, but the speed must be changes at every point. Remember that the speed at this arbitrary point, any point. Now A, B and C are the top, bottom and midway point. But you may take any point, arbitrary point along the circumference of this vertical circle, and speed of this point is different at this point, and this point. Therefore you may say that the vertical circular motion is not the uniform circular motion, as the total energy remains same at every point, but the speed does not remain constant. Similarly, if a particle can perform the vertical circular motion, the tension also is different at different point. Okay.